घरात शांतता, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी पुढील प्रमाणे उपाय करा. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत घरात जी काही शांतता असते ती कशाने कमी होते आणि त्यावर आपण काय उपाय केला पाहिजे. घरात नकारात्मक ऊर्जा वाढत असल्यास काय करावे, कशी वाढते. घरात वारंवार भांडण, चिडचिड होत असेल तर सायंकाळी दिवा लावताना मीठ आणि पाण्याची छोटी वाटी दक्षिण पश्चिम दिशेला ठेवा. घरातील वातावरण लगेच हलके वाटू लागते. 2. पैशाचा अपव्यय थांबवण्यासाठी, म्हणजे पैशाची जी नुकसान थांबवण्यासाठी काय केले पाहिजे. जिथे पैसा ठेवता ते कक्ष स्वच्छ व भरलेला ठेवावा. रिकामी जागा आर्थिक तूट वाढवते, तसेच भरलेली जागा समृद्धी खेचते. पैशाचा जो नुकसान होत असेल त्यासाठी हे केल्यास नक्कीच फायदा होईल. 3. अभ्यासात मुले लक्ष देत नसेल तर, मुलं का बरं अभ्यासात लक्ष देत नसतील ते बघूया. स्टडी टेबल उत्तर किंवा पूर्व दिशेकडे करून बसवा, म्हणजेच जेणेकरून टेबलवर आरसा, स्टील वस्तू किंवा पाणी लिकेज नको व्हायला. यामुळे काय होतं की जी मुलाची जी एकाग्रता असते ती तुटते आणि मुले अभ्यासाकडे लक्ष देत नाही. आता 4. घरामध्ये वारंवार वस्तू हरवत असतील तर, तुमच्या घरामध्ये वारंवार वस्तू हरवत असतील तर काय कशाने होते. मुख्य दारासमोर बूट ठेवू नका, चपला ठेवू नका, कारण जे आपले जे घराचे प्रवेशद्वार असते त्या प्रवेशद्वारातून लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते. त्यामुळे काय होतं की दारासमोर हे बूट चप्पल पाहिल्यास लक्ष्मी नाराज होते आणि ती आतमध्ये प्रवेश करण्याऐवजी तसेच बाहेर निघून जाते. यामुळे काय होते, घरातील जे सुदैव असतं ते अडवलं जातं आणि घरामध्ये गोंधळ वाढतो, घरामध्ये कर्जबाजारी वाढतात, घरामध्ये क्लेश वाढतो, कटकट वाढते आणि एकंदरीत घरातील जे वातावरण असतं ते दूषित होतं. म्हणून जो आपला प्रवेशद्वार असतो तो नेहमी मोकळा ठेवावा. त्यामध्ये समोर चपला, बूट, टेबल, खुर्च्या हे अशा काही वस्तू ठेवू नका. 5. घरात नेहमी शांतता राहण्यासाठी काय करावे बरं. तर घरामध्ये नेहमी शांतता राहण्यासाठी पूर्व किंवा ईशान्य दिशेला सुगंधी असा दिवा लावावा किंवा सुगंधी अशी अगरबत्ती तिथे लावली तरी चालते. या दिशेची ऊर्जा मस्तिष्काला शांत ठेवते व घरात सकारात्मकता वाढते. थोडक्यात काय तर घरामध्ये आपल्याला शांतता ठेवायची असेल तर जे काही घरामध्ये ज्या वस्तू असतात, घरामध्ये प्रत्येक वस्तूची एक जागा ठरलेली असते. त्या वस्तूला त्या जागेवर ठेवल्यास, घरामध्ये अस्तव्यस्त पसारा कमी केल्यास, तसेच जे आपल्या जीवनावश्यक जे नियम असतात ते जर आपण सर्वांनी पाळले तर घरातील वातावरण हे शांत राहण्यास मदत होते. 6. घरात पैसा अडकून बसत असेल
तर काय केले पाहिजे? पूर्व किंवा उत्तर दिशेला पाण्याचा माठ ठेवू नका. पाण्याची स्थिरता आर्थिक प्रगती थांबवते. पाणी नेहमी ईशान्य दिशेला म्हणजेच ईशान्य दिशेला ते स्वच्छ ठेवा, जेणेकरून घरातील पैसा कोणाकडे अडकून राहणार नाही. 7. घरात अतिथी वाद वाढत असेल तर काय केले पाहिजे? बेडरूम मध्ये काळे पडदे किंवा काळ्या रंगाचे डेकोर वापरू नका. हा जो काळा रंग असतो तो परस्परामध्ये एकमेकांमध्ये मतभेद वाढवत असतो आणि त्यामुळे काय होते की घरामध्ये वाद वाढतात. शक्यतो बेडरूमचे जे पडदे असतात ते क्रीम कलर, लाईट ब्ल्यू कलर याचे वापरले पाहिजे. आता 8. घरातील मुलं ऐकत नसतील तर काय करावे? घरामध्ये छोटी छोटी मुलं असतात बघा, ते ऐकत नाही. मग काय केलं पाहिजे? त्यांची जी बेडची दिशा असते म्हणजे झोपण्याची दिशा असते ती पूर्व किंवा उत्तर ठेवा. पश्चिमेला झोपल्यास बच्चे कंपनी, क्या छोटे छोटे जे मुलं असतात, बच्चे असतात, ते बंडखोर आणि हट्टी होतात. कसे होतात? बंडखोर आणि हट्टी. घरात आई वडिलांचं, घरातील जे आजी आजोबा असतात, घरातील जे मोठे व्यक्ती असतील किंवा घरातील जे वडीलधारी लोक असतील, त्यांचं हे मुलं ऐकत नाही, खोडी करतात, मोबाईल घेऊन बसतात आणि अभ्यासाकडे लक्ष देत नाही. पुढे 9. नोकरीमध्ये वारंवार अडचणी येत असल्यास तर कामाच्या टेबल असतो बघा, जिथे तुम्ही नोकरी करता तिथे तुम्ही बसतात, तो टेबल असतो, त्या टेबला मागे भिंत असणे गरजेचे आहे. भिंत असणे गरजेचे आहे. का बरं? की भिंतीमुळे ही स्थिरता येते. मागे रिकामा स्पेस असेल तर नोकरी ही अस्थिर होते. म्हणून आपण जेथे आपण नोकरी करतो तिथे जो आपला टेबल असतो, खुर्ची असते, त्या जिथे आपण बसतो त्या टेबलच्या मागे म्हणजे आपण जिथे बसतो खुर्ची टाकून आपल्या मागे काय असली पाहिजे? भिंत असली पाहिजे. भिंत असल्यास आपली नोकरी काय होते? स्थिर होण्यास वास्तुशास्त्रानुसार आपल्याला त्याची मदत होते. 10. घरात वेळोवेळी आजारपण येत असल्यास, घरामध्ये ज्या व्यक्ती असतात, घरातले जे माणसं असतात, जे वेळोवेळी आजारी पडतात, का तर ईशान्य दिशेत जड वस्तू स्टोरेज करून ठेवल्यास, जुने सामान, फर्निचर ठेवल्यास, त्यामुळे घरामध्ये जे नकारात्मक एनर्जी असते, जी निगेटिव्ह एनर्जी असते ती वाढते. तर वाढल्यामुळे त्या दिशेतील जे अडथळे असतात ते आरोग्यावर आपल्या परिणाम करत असतात. मग जे ईशान्य दिशेत ज्या जड वस्तू असतात, स्टोरेज असतात, जुने सामान असते, फर्निचर असतात, ते तुम्ही तिथून काढले पाहिजे. ते काढल्यास घरामध्ये वातावरण सुख आणि समृद्धीचे होतील. तर आपल्या अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्याला आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि पुढील व्हिडिओ नवीन लवकरच आपल्याकडे येत आहे. तर तोपर्यंत धन्यवाद.